मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपल्या शुभ हस्ते द्यायचा आहे. देवरूडचं क्रिकेट आणि त्या देवरूडच्या क्रिकेटसाठी देवरूडचं भूषण धनराजी तेलगू यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार दिला जातोय. आणि दशरथ शहापूरचे एक जबरदस्त खेळाडू आहेत, त्यांनाच हा पुरस्कार जातोय. विनोद वाटकरे आपण देखील यायचे, आपल्याला हा पुरस्कार जातोय. प्रफुल्ल पाटील, पिंट्या पाटील आपल्याला देखील एक मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देणं बाकी होतं. तर तो पुरस्कार घेण्यासाठी आपण यायचं आहे. एकंदरीत दोन्ही पुरस्कार आपण नंतर घेणार आहात. फक्त अनाउन्समेंट करून ठेवतोय. विनोद वाटकरे आपलं बाकी आहे आणि त्याचबरोबर प्रफुल्ल पाटील, पिंट्या आपण दोघांनी हा पुरस्कार मॅच झाल्यानंतर घेऊ शकता आणि आता वेळ असेल तर येऊ शकता, अन्यथा मॅच झाल्यावर घ्या. एक मोठी मॅच आपल्या भेटीला आली आहे. पंच नासिर शेख सर आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर या ठिकाणी राजेश तळाशीलकर सर पंचाच्या भूमिकेत आहेत. आऊ नासिरची जोडी इकडे मैदानात देखील आपल्याला पाहायला मिळते. आणि आता ही मॅच जबरदस्त असणार आहे. पुणे विरुद्ध अलिबाग, रायगड विरुद्ध पुणे अशी मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. एका बाजूला अलिबागचे धुरंधर आहेत, एका बाजूला पुण्याचे धुरंधर आहेत, एका बाजूला विनोद वाटकरे आहेत, एका बाजूला जय नाझरे आहेत, एका बाजूला जर पाहिलं तर प्रसाद आहेत, तर दुसऱ्या बाजूला प्रदीप न्यायनीत आहेत. असे नामवंत खेळाडूंनी भरलेल्या टीम्स या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. एका बाजूला पिंट्या पाटील आहेत, तर दुसऱ्या बाजूला देखील आपल्याला तेवढेच दर्जेदार खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. अनिल माळी यांच्यासारखा खेळाडू पाहायला मिळतोय. गिरीश आहेत आणि गिरीश आणि जय नाझरे ही जोडी मैदानात जाते. 4 ओव्हरची मॅचला होते सुरुवात. जय नाझरे बॅटिंगला जोडीला आहेत. गिरीश एका बाजूला पुणे, एका बाजूला रायगड. देहू रोड मधली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. छावणी परिषद ट्रॉफी देहू रोड क्वालिफायर मॅचला सुरुवात होईल. प्रमोद या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. पिंपरी चिंचवड टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे सन्माननीय अध्यक्ष कैलास भाऊ लांडगे आपल्या सर्व सहकाऱ्यांसह या ठिकाणी उपस्थित आहेत. 11 चॅलेंजरचं हे भव्य दिव्य आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. नक्कीच उमेश नायडू यांची कोणतीही स्पर्धा असली की कैलास भाऊ यांचं या ठिकाणी येणं होणार म्हणजे होणार. जय नाझरे बॅटिंगसाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत. सामना करतील मात्र प्रमोदचा. अलिबाग विरुद्ध पुणे अशी मॅच आहे. बिग हिट! जय नाझरे बॅटिंगची पॉवर. या रबर बॉलला ताकदीची आवश्यकता नसते. टायमिंग झालं तर बॉल खूप लांब जातो, कारण हा रबराचा असतो, त्याला बाउन्स जास्त असतो. आणि आता मात्र आवाक्यात बॉल आला आणि जय नाझरे यांनी लांब लचक पाठवलाय. षटकार तर या ठिकाणी खेळलेला आहे.
बॉल जर तिकडे असेल तर आपण द्यायचंय. एक मोठा स्ट्रोक त्या ठिकाणी खेळला गेलाय. 6 धावा धावफलकावर 4 ओव्हरची मॅच आहे. जबरदस्त चुरस पाहायला मिळेल. कोण क्वालिफाय होणार यामधून त्यावर सगळ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल पाहायला मिळालाय. पंचांनी आपले हात फैलावले, व्हाईट बॉल घोषित केलाय. 7 धावा धावफलकावर पाहायला मिळतील. 4 षटकांची ही लढत आहे. आजच्या दिवसात देखील खूप चांगलं क्रिकेट आपण सगळ्यांनी पाहिलंय. चुरशीच्या मॅचेस पाहिल्या. जयसाठी मात्र थोडासा पुढे केला होता. बॅट थोडीशी हातात फिरली, योग्य दिशा नाही देऊ शकले. एक धाव घेतली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा तिकडे पूर्ण केल्या गेल्या. त्यावेळेला फुल टॉस दिशा दिली, मात्र कव्हर्सच्या दिशेने तिकडे फिल्डर आहेत. आणि धावसंख्या जर पाहिली तर एकने पुन्हा पुढे जाईल. कमबॅक करताना पाहायला मिळतात प्रमोद. दोन्ही टीमची स्टारकास्ट चांगली आहे. चांगले बॉलर्स आहेत, चांगले बॅटर्स आहेत. रणनीतिकार दोन्ही टीमकडे आहेत. कारण आता मॅनेजर बरोबर प्रत्येक टीम मध्ये रणनीतिकार सुद्धा आलेले आहेत. टेनिस बॉल क्रिकेट मध्ये देखील आता रणनीत्या बनू लागलेल्या आहेत. संभाजी देऊरकर यांचं देखील संपूर्ण स्पर्धेवर लक्ष आहे. राजूभाई असतील, अमोल भाऊ असतील, त्याचबरोबर साजिद तांबोळी, उमेश नायडू यांच्या बरोबरीने यांना साथ देणारे हा सगळा मित्र परिवार या ठिकाणी पाहायला मिळतोय. अमित भुजबळ यांचं देखील तेवढंच कौतुक क्रिक लाईफ फाउंडेशनचं. उमेश यांचे बंधू, त्यांचे पिताश्री, संपूर्ण कुटुंब देखील या ठिकाणी या स्पर्धेच्या आयोजनासाठी त्यांना सहकार्य करत आहे. आणि इव्हेंट्स मॅनेजमेंट मध्ये देखील उमेश नायडू उतरलेत आणि तिकडेही खूप चांगली कामगिरी करतायत. बिग हिट, गिरीशच्या बॅट मधून आलेला फटका मिड विकेटच्या दिशेने. अंदाज घेतला बॉलचा, बॉल थोडा पुढे होता, वळवली बॅट मिड विकेटला. 6 धावांसाठी षटकार. धावसंख्या 16 वर जाताना पाहायला मिळते. चांगली सुरुवात पुणेकरांनी या ठिकाणी केली आहे. कमबॅक आता अलिबागकरांना करावं लागणार आहे, कारण त्यांची बॅटिंग स्ट्रॉंग आहे. तर कुठेतरी या धावसंख्येला 60च्या आसपास थांबवण्याचा प्रयत्न त्यांचाही असणार आहे. ओ, ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल कव्हर्सला उडवलाय, परंतु त्या ठिकाणी सूरज पाटील आहेत. काय कॅच घेतली, अतिशय सुंदर. स्वतःला बॅलन्स केलं, शेवटच्या क्षणापर्यंत बॉलवर नजर ठेवली आणि खूप चांगली कॅच त्या ठिकाणी पकडताना पाहायला मिळतात, ते म्हणजे सूरज पाटील. ऑफ स्टंपच्या बऱ्याचशा बाहेरच्या बॉलला मात्र हा खेळण्याचा प्रयत्न झाला. थोडस दुरून खेळल्यामुळे जे टायमिंग पाहिजे होतं ना, ते नाही झालं. कारण आपण म्हणतो ना, की बॉल मिडल होणं गरजेचं आहे. प्रॉपर तुमची बॉडी पोझिशन बनणं गरजेचं आहे. इकडे बॅट थोडीशी मागील बॉलवर जी त्यांची बॉडी पोझिशन बनली ती आता नाही बनली. त्याचं कारण होतं त्यांनी बॉल थोडासा दुरून खेळला आणि त्यामुळे विकेट सुद्धा आलेली आहे. आणि या झोनमध्ये ज्यावेळेला बॉल ट्रॅव्हल होतोय ना, त्यावेळेला वाऱ्याची गती सुद्धा थांबवते. आपण बरेचसे बॉल पाहिले, की त्या झोनमध्ये ज्यावेळेला जातात वारा तो आतमध्ये आणतोय. प्रफुल्ल पाटील, पिंट्या गोलंदाजीसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. जय नाझरे यांच्यासाठी पुल करतायत, परंतु ते टायमिंग नाही होऊ शकलं, कारण बॉलला उंची अपेक्षित नव्हती आणि एक धाव मात्र घेण्यात यशस्वी राहिले. बॅटिंगसाठी येत आहेत प्रदीप न्यायनीत, आजच्या दिवसातील एकमेव अर्धशतक वीर, ज्यांनी आपल्या आयुष्यातील पहिलं वहिलं अर्धशतक देवरोडच्या या मैदानामध्ये, देवरोडच्या धोबी ग्राउंड मध्ये आपल्या आयुष्यातील पहिलं अर्धशतक वयाची 40शी ओलांडल्यानंतर खेळलेलं आहे.
पहिलाच बॉल, एक ताकदवर स्ट्रोक समोरच्या दिशेने खेळलाय आणि डॉनचं आज काही खरं नाहीये. पॅव्हिलियन मधूनच सेट होऊन आले होते की काय? म्हणजे सकाळपासून प्रत्येक आलेल्या पहिल्या बॉलवर षटकार किंवा चौकारच मारलाय. असं म्हणतो ना, आपण म्हणतो, नेहमी म्हणतो, "अरे, आज याचा दिवस आहे." तर तसं म्हणायला काही हरकत नाही. आज डॉनचा दिवस आहे. परंतु अलिबाग तरी कुठे कमी आहे. त्यांनाही प्रयत्न करावे लागतील. या वेळेला समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळला जातो. एक धाव तिकडे घेतली गेली आहे. सीमारेषच्या दिशेने लॉंग ऑनला बॉल आहे आणि थ्रो येईल तोपर्यंत एक धाव तिकडे मिळणार आहे. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल 22 धावा धावफलकावर जय नाझरे आणि प्रदीप न्यायनीत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला विद्येचं माहेरघर आहे. एका बाजूला जर पाहिलं तर पर्यटनाचं माहेरघर आहे अलिबाग. कारण पर्यटन खूप मोठ्या प्रमाणावर आणि आपण आवर्जून जातो देखील. यावेळेला पूल केलाय, परंतु पाहायचं टायमिंग किती झालंय, लांब किती गेलाय, फिल्डर आहेत त्या ठिकाणी आणि निर्णय कळवायचा काय तो? चेक करतायत. दोन्ही क्षेत्ररक्षकांनी तर आउट कळवलंय. बरोबर ना? आउटच कळवलंय ना विनोद? येस. बघूया. जय नाझरे माघारी परततायत. दुसरी ओव्हर सुरू आहे. दोन्ही पंच, समालोचक आणि ऑफिशियल्स सर्व लाईव्ह कव्हरेज उद्या 8:15 सर्वांना रिपोर्टिंग आहे. उद्या हमराज मृत्युंजय नेहमी या मैदानात खूप दर्जेदार क्रिकेट हमराज मृत्युंजयने दाखवलंय. ते देखील उद्या पाहायला मिळतील. श्रीतेज हा देखील एक महाराष्ट्रातील नामवंत संघ उद्या या ठिकाणी पाहायला मिळेल. पहिल्याच मॅच मध्ये मात्र आपण त्यांना देखील पाहणार आहोत उद्या. वेगात बॉल टाकला. ऑप्टमच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न मात्र त्या ठिकाणी झालाय. धावगिरीचा प्रयत्न तिकडे केला जातोय. आणि 1 2 डॉन 3 आणि व्हाईट बॉल देखील या ठिकाणी पाहायला मिळाले. बॅटची कडा घेतली जाते. बॉल मागे जातोय. एक धाव तर त्या ठिकाणी घेतली गेलेली आहे. बॉल पायाने अडवण्याचा प्रयत्न झालाय. दुसरी धाव देखील त्या ठिकाणी होईल की नाही पाहायचंय. हो, या ठिकाणी धाव घेण्याचा प्रयत्न. यस. आणि आता मात्र थोडीस उशिरा का होईना, कदाचित सुरुवातीला ती धाव घेतली असती तर 3 किंवा 4 सुद्धा झाल्या असत्या. आणि धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल 28 धावा धावफलकावर. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 28 धावा. क्रिक लाईफ फाउंडेशनचे कौतुक. जे अर्धशतक सकाळच्या सत्रात डॉन यांनी झळकावलं होतं, त्याची युट्यूबची व्हिडिओ देखील बनवली गेलेली आहे.
बिग हिट केला जातोय. स्ट्रोक तर खेळलाय. लांबीपेक्षा उंची जास्त आहे. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. शेवटच्या क्षणी हातातून झेल मात्र सुटतोय. आणि त्या ठिकाणी जर पाहिलं तर 2 धावा मिळणार आहेत. धावसंख्या 2 ने पुढे जात असताना पाहायला मिळेल ती म्हणजे 30 धावांवर ही धावसंख्या जाईल. आणखीन एक बिग हिट. यावेळेला नंदू लोंढे आहेत. जबरदस्त स्ट्रोक. 36 धावा धावफलकावर. ओव्हर नंबर 3. काही वेळेला वाट पाहिली. बॉल फिरत होता. फिरलेल्या बॉलला स्क्वेअर लेगला फिरवलंय. एक धाव त्या ठिकाणी मिळेल. दुसऱ्या धावेसाठीचा कॉल दिलाय खरा. आणि नंदू माघारी परततील धावबादच्या स्वरूपात. सदोतीस धावा. शैलेश निवंगुणे येत आहेत. डावखुरे हाताचे खेळाडू. पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतील. पवन सावंत, राजू पेरुमल आणि बाबू तेलगू या तिघांचं देखील आम्ही या ठिकाणी मनापासून हार्दिक स्वागत करू छावणी परिषद ट्रॉफी मध्ये. सदोतीस धावा धावफलकावर आहेत. सूरज पाटील पुन्हा एकदा आहेत. शैलेश निवंगुणे त्यांच्या विरुद्ध आहे. डावखुरे हाताचे बॅटर. उसळी होती या बॉलला. फाईन लेगच्या स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळलाय आणि शैलेश यांच्या बॅटमधून गेल्या गेल्या पहिल्याच बॉलवर स्ट्रोक येताना पाहायला मिळतो तो 4 धावांचा. आणि धावसंख्या जर पाहिली तर आता झाली ती 41 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. शैलेश निवंगुणे. धावफलक जर पाहिला तर या ठिकाणी 41. शैलेश निवंगुणे वाट पाहिली बॉलची. थोडासा दूर होता. कव्हरच्या दिशेने ढकलण्याचा प्रयत्न. प्रफुल्ल पाटील आहेत तिकडे. डॉन यांनी दुसऱ्या धावेचा कॉल दिलाय आणि दुसरी धाव देखील या ठिकाणी मिळेल. आणि धावसंख्या 2 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 43. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. गायत्री इलेव्हन पुणे 43 धावा. एक शेवटची ओव्हर बाकी आहे. प्रदीप नैनित आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर गोलंदाजीसाठी येत आहेत सचिन येत आहेत. सचिन फ्रॉम आशिवरे अलिबाग गोलंदाजीसाठी समोर प्रदीप नैनित. चांगला बॉल अगदी खोलात होता परंतु त्याला समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलाय. विनोद आले थ्रो करणार तोपर्यंत दुसरीचा प्रयत्न. शैलेश निवंगुणे दुसरी धाव पूर्ण करतायत
आणि धावसंख्या जर पाहिली तर 2 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल 45. शेवटचा षटक आहे पहिल्या डावातील. आजचा दिवस कोण गाजवणार, आजच्या दिवसामध्ये कोण अधिराज्य गाजवणार याची चर्चा होईल. तुमचा सिग्नल दिलेला आहे पहिला जो आहे तो. नाही दिसला तर तोच कायम असणार, कॅच नाही झालं तर. ऑन फील्ड अंपायर डिसिजन, नॉट आउट. प्रदीप नैनित यांना आपण पाहतोय चौकाराने सुरुवात याही मॅचची केली आहे त्यांनी, परंतु समोर जर पाहिलं तर सचिन त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करतायत. एक महत्वाची मॅच ओव्हर 40 गटातील. यावेळेला फुलटॉस बॉल, परंतु टायमिंग याही वेळेला नाही होऊ शकलाय. कव्हरची दिशा निवडली गेली आहे. एक धाव तर पूर्ण केली गेलेली आहे. दुसऱ्याही धावेचा प्रयत्न होईल आणि धावसंख्या 2 ने पुढे जात असताना पाहायला मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 47 धावा धाव फलकावर. शेवटचं षटक मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. उद्या सगळ्या टीमला विनंती आहे, 8:30 वाजता पहिली मॅच सुरू होईल, याची नोंद घ्यायची आहे. या प्रदीप नैनित यांचे प्रचंड चाहते विजय खडके आणि प्रथमेश गोसावी हे दोघे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचे हार्दिक स्वागत असणार आहे, आयोजकांच्या वतीने कळवलं जात आहे. आणि इकडे जर पाहिलं तर बॅट थोडीशी अक्रॉस खेळले आणि बॉल यष्टीरक्षकांच्या दिशेने जाताना पाहायला मिळाले. येणारे 3 बॉल खूप महत्वपूर्ण असेल. डॉन यावेळेला सरळ बॅटने स्ट्रोक खेळतायत समोरच्या दिशेने. हो 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 हो, अफलातून. अशाही प्रकारचे आता इथे बसलेले सगळे थक्क झाले असतील. डॉन अशाही प्रकारचे स्ट्रोक खेळू शकतात. काय स्ट्रोक खेळलाय, माझ्या मते हा स्ट्रोक डॉन सुद्धा स्वतः पुन्हा पुन्हा पाहतील अशा पद्धतीने खेळलाय. 53 धावा. प्रदीप नैनित आणखीन एक. याही वेळेला बॉल जातोय सीमा रेषा पार. डॉन षटकार. एकूण 60 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणखीन एक. काय चाललंय या ठिकाणी. डॉन आणि डॉनच्या फलंदाजीची दहशत आपण पाहिली आणि सगळे टाळ्या वाजवत आहेत आणि सगळेच म्हणतील आज डॉनचा दिवसच आहे. माझ्या मते येणाऱ्या कालावधीमध्ये जबरदस्त बॅटिंग. लगातारचे 3 षटकार शेवटच्या बॉलवर खेळत असताना 29 धावा याही मॅच मध्ये डॉन यांनी केलेल्या आहेत. 66 धावांची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी आहे 4 ओव्हरमध्ये. परंतु अलिबागचा संघ देखील तेवढा जबरदस्त आहे. विनोद वाटकरे असतील, प्रसाद असतील, प्रफुल्ल पाटील असतील,
ही अशी नावं आहेत जे केव्हाही या सामन्याला कलाटणी, सूरज देखील असतील, केव्हाही या सामन्याला कलाटणी देऊ शकतील. कारण रबर बॉलचं क्रिकेट आहे. परंतु आता गोलंदाजांचा कस लागणार आहे. ज्या पद्धतीने आपण पाहू शकता हा बॉलिंग अटॅक या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतोय. प्रदीप नैनी स्वतः गोलंदाजीसाठी पाहायला मिळत आहेत. नंदू लोंढे पाहायला मिळत आहेत. झहीर खान यांना आपण पाहतोय. अनिल माळी यांना पण या ठिकाणी पाहतोय. शैलेश निवंगुने सुद्धा हा एक ऑप्शन आहे. भीमराव यांनी देखील जबरदस्त गोलंदाजी केली आहे. त्यामुळे हा चांगला गोलंदाजीचा संच आहे. भीमराव थोडस तुमची माफी मागतो. भीमाशंकर तुमचं नाव आहे आणि योग्य नाव आम्हाला कळलंय. तर भीमाशंकर आपलं देखील विशेष कौतुक, चांगली गोलंदाजी केली होती. परंतु आता पुण्याचे गोलंदाज आणि अलिबाग रायगडचे फलंदाज अशी लढत दुसऱ्या डावात पाहायला मिळणार आहे. त्यामुळे मजा येईल. मॅच मजा येईल दुसऱ्या डावामध्ये. आजचा ओव्हर 40चा दिवस आणि आजच्या दिवसातील शेवटची मॅच, शेवटचा डाव अलिबाग विरुद्ध पुणे. गायत्री इलेव्हन विरुद्ध आरसी इलेव्हन. पहिल्याच बॉलला पाठवलंय सीमा रेषा पार. षटकार. प्रसाद यांच्या बॅटमधून पहिल्याच बॉलवर षटकार खेचलाय आणि जरी धावसंख्या मोठी असेल, आम्ही या धावसंख्येचा पाठलाग करण्याची क्षमता ठेवतो. अलिबागकरांनी देखील इकडे सांगितलंय. आणि म्हणून तर म्हटलं जातं ना, क्रिकेट हा खेळ एका डावाचा नाहीये, तो दोन्ही डावाचा आहे. एका डावात चांगलं खेळून कोणती टीम जिंकेल का? अजिबात नाही. त्यांना दोन्ही डावात चांगलं खेळावंच लागणार आहे. आणि अलिबागकरांनी देखील एक चांगली सुरुवात केली आहे. अनुभव आहे झहीर खान यांच्याकडे देखील. खोलवर टप्प्याचा बॉल ज्यासाठी ते ओळखले जातात. बॉलला लॉंग ऑफच्या दिशेने ड्राईव्ह केलाय. त्या ठिकाणी एक धाव मिळेल. धावसंख्या 7 वर जाताना पाहायला मिळेल. आणखीन एक बिग हिट. यावेळेला प्रफुल्ल पाटील म्हणजे पिंट्या पाटील फ्रॉम महाशिवरे आहेत आणि यांनीही या बॉलला सीमारेषा दाखवलीये. 6 वाला षटकार. धावफलक जर पाहिला तर 6 ने पुढे जाईल. लक्ष मोठं जरूर आहे, परंतु त्याचा पाठलाग करण्याची क्षमता अलिबागकरांकडे आहे आणि त्यांनी सुरुवात तशीच केली आहे. झहीर खान यांच्या विरुद्ध जर पाहिलं तर सुरुवातीपासूनच मात्र या ठिकाणी हल्ले चढवायला सुरुवात केली आहे. 3 चेंडूचा खेळ झाला, 13 धावा झालेल्या आहेत. चला, वेळ लागत असेल तर दुसरा बॉल घेऊन सुरू करू शकता. यावेळेला कव्हरची दिशा निवडली आहे. भीमराव आहेत त्या ठिकाणी. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. एक धाव मिळते आणि एका धावेने धावसंख्या पुढे जात असताना पाहायला मिळेल. षटकार सिंगल, षटकार सिंगल, धावसंख्या 14.
66चा पाठलाग करायचा आहे. पावसाळी क्रिकेटची शेवटची स्पर्धा खरं तर टेनिसने खेळवली जाणार होती, परंतु आपण पहिलेच उल्लेख केला होता, जर पाऊस पडला तर ती रबरने खेळवली जाणार आहे. त्यामुळे ऑटोमॅटिकली पावसाळी क्रिकेटमधील शेवटची स्पर्धा झाली. यावेळेला पुन्हा बॅटच्या रडारमध्ये बॉल. तुम्ही मारलं तर आम्ही सुद्धा मारणारच की. आणि या ठिकाणी उत्तर मात्र या ठिकाणी प्रसाद देत आहेत. धावफलक 20 धावा धावफलकावर पहिल्या षटकात तुटून पडलेत अलिबागकर. लक्ष मोठं आहे, परंतु आम्ही कुठे मागे हटलोय? आम्ही सुद्धा प्रयत्नच करतोय. झहीर खान यांच्यावर तुटून पडले. प्रमुख गोलंदाजावर केलेला हा हल्ला आहे. यावेळेला एक वेगळा स्ट्रोक खेळला. बॉलला शेवटच्या क्षणापर्यंत पाहिलं प्रसाद यांनी आणि थर्डमॅनच्या दिशेने पाठवलं. तिकडे नंदू लोंढे होते, अडवतायत तोपर्यंत जर पाहिलं तर तिकडे 2 धावा मिळतील आणि पहिल्याच ओव्हरमध्ये धावसंख्या झालेली आहे ती 22 धावा पहिल्याच ओव्हरमध्ये येताना पाहायला मिळतात. 3 ओव्हरमध्ये मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर अजूनही 44 धावांची आवश्यकता, म्हणजे मॅच ऑन आहे. एखादी चांगली ओव्हर या ठिकाणी मॅच मध्ये घेऊन येऊ शकते. प्रसाद पाटील, प्रफुल्ल पाटील, दोन पाटील मैदानाच्या आतमध्ये फलंदाजीची पाटीलकी गाजवतायत अलिबागसाठी. परंतु या ठिकाणी पाहायचंय, कमबॅक करावं लागणार आहे. आजच्या दिवसात प्रदीप नैनित हा की फॅक्टर राहिलेले आहेत आणि आता या टीमचा म्हणजे स्वाभाविक आहे त्यांच्याकडे जाणं या ठिकाणी स्वाभाविक होतं आणि आता तेच गोलंदाजीसाठी येतात. 18 बॉल 44. प्रदीप नैनित. क्रिकेटचा क्षण शेवटच्या क्षणापर्यंत धावेपर्यंत रंगत असतो. पहिला बॉल, चांगली सुरुवात. प्रदीप नैनित डॉट बॉल केलाय. डॉट बॉलने सुरुवात मात्र प्रदीप नैनित यांनी केली आहे. यावेळेला समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळलाय. टायमिंग प्रॉपर आहे. प्रफुल्ल पाटील पिंट्याच्या बॅट मधून येताना पाहायला मिळाला एक दर्जेदार फटका. 6 धावा. चुकीला माफी नाही. बॉल बॅटच्या रेंज मध्ये केला आणि सरळ बॅटने पिंट्याने मात्र दिशा दिली. षटकार खेचला. धावसंख्या पुढे गेली आहे 28 धावा. 16 बॉल मध्ये 38 धावांची आवश्यकता आहे. सोळा बॉल मध्ये 38 धावांची आवश्यकता आहे. मॅच मध्ये यायचं असेल तर पुणे टीमला विकेट घ्याव्या लागतील आणि अलिबागला मॅच मध्ये राहायचं असेल तर अशाच प्रकारच्या धावा कराव्या लागतील. पाहूया काय होईल येणाऱ्या कालावधीमध्ये. आजचा दिवस देखील लक्षणीय राहिला, रंगतदार राहिला. षटकारांनी गाजवला, चौकारांनी गाजवला, त्याचबरोबर कॅचेसने गाजवला, चांगल्या गोलंदाजीने गाजला गेला. यावेळेला मात्र चांगलं टायमिंग नाही होऊ शकलंय. क्षेत्ररक्षक अतिशय जलद गतीने जयन आजरे त्या ठिकाणी येत आहेत. वा, हे कमबॅक होतं आणि धावसंख्या एकने पुढे जाताना पाहिला मिळेल. पहिल्या 3 चेंडूत 7 धावा आलेल्या आहेत. धावसंख्या जर पाहिली तर आता 29 धावा धाव फलकावर. 15 बॉल मध्ये 37 धावांची आवश्यकता अजूनही मॅच जिंकण्यासाठी आहे. प्रदीप नैनित यावेळेला कव्हरची दिशा निवडली आहे. प्रसाद पाटील चौकार येताना पाहायला मिळतोय. डॉन यांना हा 4 धावांचा प्रसाद दिलाय आणि या 4 धावांनी धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. 14 चेंडू आणि 33 धावांची आवश्यकता, म्हणजे 33 धावा झालेल्या आहेत त्या 10 चेंडू मध्येच झालेल्या आहेत आणि 33 धावा करायच्या त्या 14 चेंडू मध्ये करायच्या आहेत. परंतु काही डॉट बॉल मॅच मध्ये पुन्हा एकदा पुणे टीमला सुद्धा आणू शकतील. परंतु सध्याची परिस्थिती जर पाहिली तर अलिबागची चांगली आहे. उसळी होती या बॉलला, फटका फसलाय परंतु पाहूयात किती लांबवर जाईल. झहीर आहेत त्या ठिकाणी, झहीर खान पकडतायत कॅच. डॉन आजच्या दिवसातील 5वी विकेट त्यांच्या नावावर आहे.
बॅटिंग मध्ये 90 धावा केल्यात आज, एक अर्धशतक, षटकार, हॅट्रिक आणि बॉलिंग मध्ये 5 विकेट, एक कॅच सुद्धा. परंतु महत्वाची विकेट आली आहे. प्रसाद खूप चांगली कामगिरी करत होते, ते मात्र माघारी परतलेत. 2 षटकार त्यांच्या बॅटमधून आले आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर विनोद वाटकरे एक धडाकेबाज बॅटर आउट होत आहेत आणि आणखीन एक धडाकेबाज बॅटर मैदानात जात आहेत. विनोद वाटकरे आलेत. नक्कीच मोठमोठ्या संघांचं प्रतिनिधित्व विनोद वाटकरे यांनी देखील केलेलं आहे. जाऊयात मॅचच्या दिशेने आपण ज्या ठिकाणी विनोद वाटकरे आलेले आहेत. प्रदीप नैनीत धावा येत होत्या आणि अशा वेळेला गोलंदाजीत स्वतः चेंडू हातात घेतला, विकेट घेतलेली आहे. एक षटकार आला खरा, एक चौकार आला खरा, परंतु कमबॅक करण्याचा प्रयत्न चालू आहे. 33 धावांची आवश्यकता अजूनही आहे. 33 धावा झालेल्या आहेत. वेगात बॉल, परंतु पाहायचा फटका फसलाय. क्षेत्ररक्षक मात्र गिरीश त्या ठिकाणी येत आहेत. वा, डॉन 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 मोठी विकेट या ठिकाणी घेताना पाहायला मिळत आहेत. बॅटिंग मध्ये डॉन, बॉलिंग मध्ये डॉन, फिल्डिंग मध्ये डॉन. मॅच संपलेली नाहीये. प्रफुल्ल पाटीलला आम्ही अजूनही मैदानात पाहतोय. पहा मॅच किती कट टू कट आहे. 2 ओव्हरचा खेळ झालाय. धाव संख्या झाली आहे 33. 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे. धाव संख्या पाहिजे 33. अर्ध काम झालंय, अर्ध काम बाकी आहेत. अर्धे बॉल झाले तर अर्धे बॉल बाकी आहेत. नंदू लोंढे या स्पर्धेतील एकमेव मेडन ओव्हर टाकणारे गोलंदाज नंदू लोंढे यांना आपण गोलंदाजीसाठी पाहतोय. परंतु अलिबागच्या प्रफुल्ल पाटीलने देखील आपल्या नावाची चर्चा पुणेकरांना करायला लावली. तेच बॅटिंग साठी पाहायला मिळत आहेत. नंदू लोंढे, पहिलाच बॉल उसळी होती आणि इकडे प्रफुल्ल पाटील करतायत पुल, सक्सेसफुल षटकार. ही नांदी आहे की मॅच कशी होणार आहे याची. हार म्हणायला अलिबाग सुद्धा तयार नाहीये, हार म्हणायला पुणे सुद्धा तयार नाहीये, हार म्हणायला प्रसाद पाटील आणि कंपनी सुद्धा तयार नाहीये, राकेश चव्हाण सुद्धा तयार नाहीत आणि हार म्हणायला प्रदीप नैनी सुद्धा तयार नाहीयेत. आता 11 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता. स्वागत केले नंदू लोंढे यांचं षटकार आणि प्रफुल्ल यांनी. नंदू लोंढे, कमी गतीचा बॉल, परंतु पिंट्याने तो सुद्धा ओळखला आणि हा सुद्धा चाललाय सीमारेषेच्या दिशेने. 6-6-6 षटकार. पहिले 2 बॉल 2 सिक्स. हाशिवरीच्या प्रफुल्ल पाटीलला आज पुणेकर पाहत आहेत. ऐन उमेदीच्या काळामध्ये काय कामगिरी करत असेल हेच या ठिकाणी याची कल्पना प्रेक्षक देखील लावतायत. परंतु आता 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 21 धावांची आवश्यकता. मॅच संपलेली नाहीये. विकेटकडे जावं लागेल या ठिकाणी पुणे टीमला. कमी गतीचा बॉल ओळखला, थोडासा पुढे होता हळूवार पद्धतीने, त्याला मात्र ऑन साइडला ढकललं. एक धाव तिकडे घेतली गेलेली आहे. दुसरीचाही प्रयत्न आहे. इकडे पहा, खराब बॉलवर जोरदार हल्ले चढवतायत, चांगल्या बॉलला सन्मान देत आहेत, परंतु त्यावर देखील 1-1, 2-2 घेत आहेत. हे खूप महत्वाचं आहे.
आणि आता 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि धावसंख्या झाली आहे ती 19. 9 चेंडूमध्ये 19 धावांची आवश्यकता आहे. हे 3 बॉल खूप महत्वाचे आहेत. यावेळेला स्ट्रोक समोरच्या दिशेने खेळलाय आणि प्रफुल्ल पाटील, वा पिंट्या वा. आज पुणेकरांची मन जिंकून घेतोय हा हाशिवरे गावचा अलिबागचा स्टार पिंट्या पाटील. आणखीन एक षटकार पाहायला मिळाला आणि धावसंख्या जर पाहिली तर पुढे गेली आहे 53 धावांवर. 13 धावांची आवश्यकता आहे. 8 बॉलचा खेळ बाकी आहे. 4 चेंडू पैकी 3 चेंडू सीमारेषेच्या पलीकडे षटकारासाठी पाठवले पिंट्या पाटील यांनी. जवळ मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी या 3 षटकाराने मॅचचं गणितच बदललं. एकंदरीत आतापर्यंत 4 षटकार खेळलेत प्रफुल्ल पाटील पिंट्या यांनी. मोठं आव्हान आता छोटं केलंय. पहिल्याही षटकात चांगलीच आक्रमण पाहायला मिळाली नंदू लोंढे. यावेळेला आणखीन एक स्ट्रोक चांगल्या पद्धतीने खेळलाय जो सीमारेषा पलीकडे जातोय. हे तेच क्रिकेट आहे. ज्या गोलंदाजाने सकाळी मेडन टाकली संध्याकाळच्या सत्रात त्या गोलंदाजाच्या विरुद्ध धावा येत आहेत. हो, हे स्वाभाविक आहे. तुम्ही सकाळी चांगली खेळलात तर आताही चांगलंच खेळायचंय. आणि आता जर पाहिलं तर 9-7-9 धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचते ती 57. नाही बॉल किती आले? 5 बॉल झाले. 7 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. 7 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. या षटकात मोठ्या प्रमाणावर धावा आलेल्या आहेत. 24 धावा आतापर्यंत या षटकात आलेल्या आहेत. आणखीन एक निघाला बॉल आणि पोचला सुद्धा सीमारेषेच्या पलीकडे, ज्या ठिकाणी 6 धावा. आणि आता या अलिबागकरांच्या विरुद्ध धावा करायच्या तर किती करायच्या, कारण 66 धावा. सुरुवातीला असं वाटत होतं खूप मोठी धावसंख्या उभी केली, परंतु आता 6 बॉल बाकी आहेत आणि केवळ 3ची मॅच ठेवली आहे. आता एखाद्या चमत्काराची अपेक्षा गायत्री 11ला असणार आहे. तीन धावांची आवश्यकता. मॅच संपलेली नाहीये, अजूनही मॅच संपलेली नाहीये. पाहूयात काय होईल. भीमाशंकर यांना गोलंदाजीसाठी आमंत्रित करण्यात आलंय. यावेळेला फटका फसलाय, बॉल हवेत आहे. प्रयत्न जरूर केला गेला, परंतु त्या ठिकाणी धाव घेतली गेलेली आहे. आणि या 2 धावांनी विजयाच्या उंबरठ्यावर आरसी अलिबाग. आरसी अलिबाग आणि या मॅच मध्ये अधिराज्य गाजवत असताना रायगडच्या अलिबागचा डंका आज पुण्यामध्ये वाजताना पाहायला मिळतोय.
नो डाऊट चांगलं क्रिकेट आज डॉन आपण खेळलात, परंतु एक मॅच दोन या ठिकाणी शेवटच्या मॅच मध्ये चांगली धावसंख्या होऊनही मॅच नाही जिंकू शकले. हरकत नाहीये, परंतु परफॉर्मन्स चांगला होता. परंतु